व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप कोणते, असा जर प्रश्न आला आपल्याला, एक उदाहरण दिलं 18/5 या व्यवहारी अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूप तयार करा, तर त्यावेळी आपण काय करतील, छेदातल्या 5 भाग देतील 18ला, 5 1 5, 5 3 15, बाकी किती उरणार 3, 15 जर वजा केले 18मधून तर बाकी 3 उरते, जो पूर्ण भाग गेलाय कितीचा 3चा, 5 3 15, तर 3 इथं लिहिणार आपण, 5 3 15 भागाकाराचे उत्तर, म्हणजे हे भागाकाराचं उत्तर आहे. तसंच उरणारी बाकी अंशामध्ये लिहिणार, बघा इथं बाकी अंशामध्ये लिहिली उरणारी, आणि छेद तसाच ठेवा, इथं पण छेद 5 आहे, तो जशाला तसा ठेवला आहे. आता काही उदाहरण आहेत, खालील व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त रूप कोणते, 7/2 हा व्यवहारी अपूर्णांक आहे, याचं पूर्णांकयुक्त रूप कोणतं, तर हे 4 पर्याय दिलेत, शोधा. तर बघा 7/2 आहे, इथं बघा 7/2, बे 1 बे 6, म्हणजे पूर्ण भाग 3चा गेलाय, मग आपण 3 असे लिहिणार. त्याच्यानंतर बाकी 1 उरली, 6 वजा केले 7मधून, उरणारी बाकी अंशात लिहिणार, आणि छेद तसाच ठेवायचा, इथं 2 छेद आहे, तो जशाच तसा ठेवला, म्हणजे 3.1/2 हे उत्तर आहे आपलं, 3.1/2. त्यानंतर 17/3 सोडवा. बघा 3 भाग देऊया आपण 17ला 3 भाग द्यायचा, 3 5 15, ठीक आहे, 3 5 15, म्हणजे 5चा पूर्ण भाग गेलाय, 15 वजा केले 17मधून तर 2 उरतात, म्हणजे बाकी वर अंशात लिहिली, आणि छेद तसाच ठेवा, म्हणजे हा छेद 3ला 3 जशाला तसा ठेवला, म्हणजे 5.2/3 उत्तर येणार आहे, 5.2/3, हे बघा 5.2/3. 26/4 सोडवा हे उदाहरण. बघा 26/4 4 भाग द्यायचा, 4 5 20, 4 6 24, म्हणजे 6चा पूर्ण भाग जातोय, आणि 25 26 2 बाकी उरणार, म्हणजे 4 6 24 जर वजा केले 26मधून तर 2 उरतात, उरणारे बाकी वर, छेद तसाच ठेवावा. आता हे जर पर्यायित उत्तर नसेल तर याचं संक्षिप्त रूप असणार आहे का, बघू 6.2/4, 6/7, तर 41ला 7 भाग द्यायचा आहे. अगोदर तुम्ही सोडून पाहत जा, व्हिडिओ पॉज करून किंवा थांबवून. 7चा टेबल म्हणायचा, 7 6 42 होतात, जास्त होतात, म्हणजे 7 5 35, ठीक आहे, 35. मग आपण म्हटला 7चा टेबल, 7 5 35, 35 वजा करायचे 41मधनं, राहतात 6, उरणारी बाकी वर लिहिली, भाग दिला 5चा, 7 5 35, आणि छेद तसाच ठेवायचा, म्हणजे 5.6/7, 5.6/7 हे उत्तर असेल. पुढचं सोडवा 39/5. बघा 39/5, 5 7 35, 5 8 40 होतात, परंतु जे जास्त होतं मग 5 7 35, पूर्ण भाग जातोय 7चा, 35 उरते बाकी, 39मधून 35 वजा केले तर 4 राहतात, उरणारी बाकी 4 इथं लिहिली, छेद तसाच ठेवावा, म्हणजे 5 जशाला तसे ठेवले, 7.4/5, 7.4/5 हे उत्तर असेल. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतरण व्यवहारी अपूर्णांकात करायचे, तर करताना काय करायचं, छेद गुणिले मधली संख्या अधिक अंश, मग आपल्याला येणारं उत्तर जे काय आहे ते अंशात लिहायचं, आणि छेद तसाच ठेवायचा, म्हणजे तोच ठेवायचा जो असेल तो. आता बघा 1.3/16, तर इथं काय करणार आपण, 16 गुणिले 1 अधिक 3, हे बघा 16 गुणिले 1 अधिक 3, म्हणजे मधली संख्या ही मधली संख्या आहे, काय दिलं, छेद गुणिले मधली संख्या, छेद गुणिले मधली संख्या अधिक अंश, इथं 16 गुणिले 1 अधिक 3, बघा 16 1 16, 16 आणि 3 19, म्हणजे 19/16 हे आपलं उत्तर आले. तर हे गणित सोडवा. 8.2/3 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण करा, हे पर्याय आहेत. बघा 8.3/2 काय करायचं, छेद 2 गुणिले मधली संख्या 8 अधिक 3, छेदामध्ये 2 म्हणजे छेद तसाच ठेवायचा. बघा 2 गुणिले 8, 8 2 16, म्हणजे 16 अधिक 3 छेद 2, म्हणजे उत्तर येणार आहे 19/2. आहे का पर्याय, हे आहे. पुढचं गणित
7.2/3 इथं सुद्धा 3 × 7 अधिक 2 छेद तसाच ठेवायचा आहे तोच 3. मग 7 × 3 21 होतात. 21 अधिक 2 छेदात 3. 21 आणि 2 किती 23. 23/3 बघा पर्यायामध्ये 23/3. 23/3 हे उत्तर. पुढील गणित बघा 5 × 4 ही मधली संख्या आहे 4 अधिक 2 छेद तोच ठेवायचा आहे 5. बघा 5 चौक 20. 20 आणि हे 2 22. डायरेक्टली बघा 22/5 आहे का उत्तर पर्यायात 22/5 आहे. पुढचं गणित बघा 3.2/4 मग इथं काय करायचं 4 × 3 अधिक 2 छेद तोच 4. 4 × 3 12. 12 आणि 2 14. 14/4 आहे का पर्यायात उत्तर हे बघा 14/4. पुढील गणित बघा 7.3/7 इथं काय करायचं 7 × 7 अधिक 3 छेदात 7. 7 7 49 49 होतात. 49 आणि 3 50 51 52. 52/7 आहे का उत्तर 52/7 आहे. तर अशा पद्धतीने ह्या गणितांचा सराव करा. आता बघा समच्छेद अपूर्णांकात ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी व ज्याचा अंश लहान ती संख्या लहान असते. म्हणजे छेद समान असताना ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ज्याचा अंश लहान ती संख्या लहान. बघा आता इथं छेद समान आहे 20 सगळीकडं. म्हणजे 1/20 लहान असेल सगळ्यात तर 4/20 सगळ्यात मोठा असेल. तर बघूया आपण यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक काय येईल 4/20 येईल. कारण छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो सर्वात लहान अपूर्णांक. आता 1/20 सर्वात लहान अपूर्णांक येणार इथं. तर काही उदाहरणं आहेत ही सोडवायची तुम्हाला. बघा 1/5 2/5 3/5 4/5 याच्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल ज्याचा अंश मोठा छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा. म्हणजे 4/5 हा सर्वात मोठा असेल तर 1/5 हा सर्वात लहान असेल. चला पुढचं गणित सोडवा 4/7 2/7 5/7 3/7 याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक असेल 5/7 कारण की याचा अंश सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात लहान आहे 2/7चा. म्हणजे 2/7 याचा अंश सगळ्यात लहान आहे म्हणून हा लहान. पुढील उदाहरण सोडवा. याच्यामध्ये बघा छेद समान आहे 11 सगळीकडं आणि सगळ्यात लहान अंश जो आहे तो 3/7 या अपूर्णांकाचा आहे. म्हणून सगळ्यात लहान संख्या जो अपूर्णांक असेल तो असेल 3/11 हा सगळ्यात लहान अपूर्णांक. आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे 8/11 कारण ह्याचा अंश मोठा आहे दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात मोठा आहे म्हणून तो मोठा. पुढील उदाहरण सोडवा. बघा 9/13 11/13 10/13 7/13 सगळ्यात लहान अंश 7/13 म्हणजे 7 हा सगळ्यात लहान अंश आहे दिलेल्या अपूर्णांकापैकी म्हणून हा सगळ्यात लहान अपूर्णांक 7/13. तर सगळ्यात मोठा अंश आहे 11/13. या 11 हा सगळ्यात मोठा अंश आहे म्हणून 11/13 मोठा अपूर्णांक आणि 7/13 लहान अपूर्णांक. पुढील उदाहरण सोडवा. 13/19 11/19 15/19 आणि 14/19 सर्वात लहान अंश 11/19 म्हणजे सगळ्यात लहान अपूर्णांक 11/19 आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक 15/19. बघा छेद समान असताना चढता व उतरता क्रम लावणे. आता इथं छेद समान आहे मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग आता आपल्याला चढता जर क्रम लावायचा असेल म्हणजे असेंडिंग ऑर्डर लावायचा असेल AO तर आपण काय करतील सुरुवातीला लहान अपूर्णांक घेतील, ज्याचा अंश लहान तो अगोदर घेतील. म्हणजे आपण काय करणार 1/5 1/5 त्याच्यानंतर 2/5 त्याच्यानंतर 3/5 त्याच्यानंतर 4/5. बघा 1 2 3 4 अपूर्णांकामध्ये अंश चढत्या क्रमाने लावले आपण. छेद तर समान आहेच मग झाला हा चढता क्रम आणि उतरता क्रम म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर लावताना काय करतील याच्या उलट क्रम 4/5 अगोदर लिहितील 4/5 नंतर 3/5 2/5 1/5 अशा पद्धतीनं. तर इथं बघा याचा चढता क्रम लावायचा असेल आपल्याला सर्वात लहान अंश बघायचं कोणत्याचा आहे, कोणता आहे सर्वात लहान संख्या अगोदर घ्यायची. म्हणजे 2/7 अगोदर घेतलं त्याच्यानंतर 3/7
त्यानंतर 4/7, त्यानंतर 5/7. हा झाला चढता क्रम, हा झाला चढता क्रम, यालाच म्हणतो आपण असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम ह्याच्या उलट, बरोबर, उलट म्हणजे 5/7 अगोदर येईल, नंतर 4/7 येईल, अशा क्रमाने आपण उलट लावू. तर हे दिलेलं जे उदाहरण आहे 3ऱ्या नंबरचं, तर याचा चढता व उतरता क्रम लावा. त्यानंतर हे 9/13, 11/13, 10/13, 7/13 याचा सुद्धा चढता व उतरता क्रम लावा. त्याच्यानंतर 13/19, 11/19, 15/19, 14/19 याचा सुद्धा चढता व उतरता क्रम लावा. काय करायचं, चढता क्रम लावताना लहान अपूर्णांक आधी घ्यायचा. इथं काढलंय आपण हा लहान अपूर्णांक, मग लिहिणार आपण 11/19 लहान, सगळ्यात लहान, म्हणजे छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो लहान, म्हणून हा घेतला. त्यानंतर 2 नंबरला कोणता येणार 13/19, 3 नंबरला 14/19, 4 नंबरला 15/19. बघा 1 2 3 4, इथं पण 1 2 3 4 अपूर्णांक लावले. हा झाला चढता क्रम. कोणता, चढता क्रम. उतरता क्रम याच्या उलट असणार.